नमस्कार. चला तर मग मेडिटेशन करूया का? आज आपलं मेडिटेशन थोडंसं वेगळं आहे. कारण ते पिंक न्यू मून बद्दल आहे. चला चला मेडिटेशन करायसाठी अगोदर एक चांगली, सुंदर आणि शांत जागा शोधा बघू. शोधलीत जागा? बसलात? चला तर मग आता आपण हळूच आपले डोळे बंद करूया. हळूच एक दीर्घ श्वास घ्या बघू. आणि श्वास सोडा. अगदी बरोबर. आता असा विचार करा की तुम्हाला तो सुंदर चंद्र दिसतो. किती सुंदर आहे. अगदी चांदो मामा. त्याला बघून किती सगळ्या गोष्टी आपल्या मनात येत आहेत. कुठे कुठे प्रेम, कुठे कुठे कृतज्ञता. बर, आता आपल्या ह्या चांदो मामाचा हा सुंदर चेहरा लक्षात ठेवून, मनात ठेवून आपण पुढचं मेडिटेशन करणार आहोत, बरं का? चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या आणि त्या चांदो मामाचा सुंदरपणा, आपुलकीपणा स्वतः समजून घ्या. आणि ब्रीथ आउट म्हणजेच श्वास सोडा. आता जेव्हा तुम्ही श्वास सोडताय तेव्हा तुम्ही त्या चांदो मामाचा सुंदर सुंदर अगदी चेहरा, त्याच्यातलं प्रेम, त्याच्यातली कृतज्ञता जी आपल्याला दिसते ती सगळी तुमच्या आत राहते. आता चांदो मामा पासून आलेला हा उजेड काय सांगतोय बरं? तो तुम्हाला सांगतोय की नेहमी तुमच्या वर्तमान काळ म्हणजेच तुमचं प्रेझेंट, जे प्रेझेंट टेन्स आहे तुमचं, आता जे तुमचं आयुष्य आहे त्याच्याबद्दल खूप प्रेरित राहा. भरपूर प्रेरित. म्हणजे कितीही काय झालं तरी तुम्ही आता ज्या स्थितीवर आहात तिकडे हार मानू नका. वाढत राहा. हाच तो वेळ आहे जिकडे तुम्ही आपला पाया मजबूत कराल, एक फांदी मजबूत करू शकाल. ह्याच सगळ्या सुंदर विचारांबरोबर आपण आपलं आजचे हे मेडिटेशन सुरुवात करणार आहोत. किती सगळे गुण आहेत या चांदमामाचे. आज एक एक करून आपण हळूहळू थोडे थोडे गुण घेऊन, थोडे थोडे गुण समजून त्याला थँक्यू देखील म्हणणार आहोत की तो आपल्या नेहमीप्रमाणे आपल्यासाठी आहे. आणि त्याच्यातले थोडे गुण आपण आपल्यात देखील टाकणार आहोत. चला पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. तो जो उजेड आहे, जो तुम्हाला दिसतो, तो समजून घ्या. आता श्वास सोडा. पुन्हा एकदा आपण सेम करणार आहोत.
एक दीर्घ श्वास घ्या आणि ह्यावेळी जेव्हा श्वास सोडाल त्यावेळी जेवढं काही तुम्ही त्या दुसऱ्या लोकांबद्दल विचार करतात, ज्याला आपण जजमेंट्स बोलतो किंवा कम्पेअर करणं बोलतो, त्या सगळ्या जजमेंट्स, त्या सगळ्या कम्पॅरिझन्स आपण श्वास सोडताना सोडून टाकणार आहोत. तर आता हळूच श्वास सोडा. आपण पुन्हा एकदा करूया. एक दीर्घ श्वास घ्या. चांदोमामाचा तो चांगुलपणा आपल्या आत घ्या आणि जेव्हा श्वास सोडाल तेव्हा नको असलेले जजमेंट्स आपण सोडणार आहोत. तर आता हळूच श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच श्वास सोडा. आपण पुन्हा एकदा हे करणार आहोत, म्हणजे थोडंफार जे आपल्या मनात लपलेलं आहे एकदम आतमध्ये ते निघायला पाहिजे. म्हणून एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता त्या सुंदर सुंदर चांदोमामाची ती सुंदर सुंदर तो सुंदर सुंदर प्रकाश किंवा ती सुंदर सुंदर लाईट जी आहे, जी आपल्याला दिसते, त्याला जेव्हा तुम्ही फील कराल किंवा त्याला जेव्हा तुम्ही महसूस कराल तेव्हा तुमच्या मनात जेवढी काही घाण विचार आहेत किंवा एखादे असतं ना आपलं की अरे हे तर काम होणारच नाही, म्हणजे खोटी आशा कुठे ना कुठे किंवा खोटी आणि घाण आशा जी आहे ती यावेळी ब्रीद इन करताना आपण आठवण करणार आहोत आणि ब्रीथ आउट करताना ही आशा आपण सोडणार आहोत. अर्थातच जसा चांदो मामा या भरलेल्या काळ्या अंधारात उजेड पसरवतो, तसंच आपण आपल्या मनात देखील आज उजेड पसरवणार आहोत. चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा आपण करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. मी तुम्हाला सांगेन की हे जे आपण करतोय ते आपण का करतोय किंवा याच्याने काय होईल. आपण नेहमीच आपल्या हृदयात एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी ठेवतो ना की चांगल्या गोष्टीसाठी शिल्लक जागाच उरत नाही. आता ही जागा आपल्याला पुरली पाहिजे किंवा तुमचे जे आताची जनरेशन तर त्याला ट्रस्ट इश्यू बोलवते, तर ते जे तुमचे ट्रस्ट इश्यूज आहेत ते
चांगले असावे म्हणून आपल्याला काहीतरी वाईट गोष्टी विसराव्या लागतील. कुठेतरी सांगावं लागेल स्वतःला की नाही बाबा, एवढं वाईट नाही आलं पाहिजे. म्हणजेच काय, तर आपण स्वतःच्या आत, स्वतःच्या हृदयात एक सॉफ्ट कॉर्नर किंवा एक अशी जागा बनवतो जिकडे आपण परत कोणाला तरी ठेवू शकतो, जी चांगली असेल, जी गोष्ट चांगली असेल. चला पुन्हा एकदा करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता तुम्हाला जी कोणतीही गोष्ट शिकायची आहे, इच्छा आहे की आता हे आपल्यात आलं पाहिजे, हाच तो टाइम आहे की मी हे करून दाखवू शकतो. तर आता आपण त्यासाठी ध्यान लावणार आहोत. तर आता आपल्याला कळतंय का हा जो चांदू मामाचा उजेड आहे, तो कुठे ना कुठे आपल्याला एक रस्ता दाखवतो, एक नवीन रस्ता, जिकडे आपण जाण्यापासून बऱ्याच वेळा घाबरतो, थकतो, अर्धवट सोडतो आणि किती काय काय. तर हे मेडिटेशन आपल्याला ह्याच्यात मदत करेल की तुम्ही त्या रस्त्यावर पुन्हा एकदा एकटे एक ठाम होऊन एका पायावर चालू शकाल. चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमची भीती जी तुमच्या आत बसलेली तिला आठवण करा. आणि यावेळी जेव्हा श्वास सोडाल तेव्हा मी हे नाही बोलणार आहे की भीती विसरा, नाही, ते तर नाही विसरू शकत. पण स्वतःला सांगा की तू हे नक्कीच करू शकतेस किंवा करू शकतेस किंवा मी हे नक्कीच करू शकते. चला तर मग हळूच आपला श्वास सोडा आणि स्वतःला मनात बोला, मी हे नक्कीच करू शकते. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता जे मी तुम्हाला बोलते ते तुम्ही माझ्याबद्दल, माझ्या बरोबर पुन्हा एकदा माझ्या पाठीपाठी बोला किंवा माझ्या बरोबर बोला. मी हे करू शकतो आणि मी हे करून दाखवणारच. पुन्हा एकदा बोलूया, मी हे करू शकतो आणि मी हे करून दाखवणारच. माझ्या आत जो चांगुलपणा आहे तो मी फक्त माझ्यापर्यंत नाही ठेवणार, तर मी सगळ्यांसाठी एक चांगला मी बनेन आणि माझा जो चांगुलपणा आहे तो मी सगळ्या लोकांना दाखवेन. नेहमी लक्षात ठेवा, एक स्वतःच्या आत छोटासा बदल ना खूप मोठा बदल आणू शकतो या दुनियेत. हो, ते एवढं सोपं तर नसतं, पण जर असं झालं तर किती सुंदर जग निर्माण होईल ह्याचा विचार करा. आता हे जे तुम्ही माझ्या बरोबर बोलला त्याला विसरू नका. तुम्हीच
तुमचे सगळ्यात वाईट शत्रू आणि तुम्हीच तुमचे सगळ्यात चांगले मित्र आहात, एवढं नक्कीच लक्षात ठेवा. आता हळूच परत आपण आपल्या पूर्वी सूत्र जागेवर परत येणार आहोत, म्हणजे जिकडे तुम्ही बसलेला तिकडेच. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता हळूच आपले डोळे उघडा आणि तो जो आपला आता हसरा चेहरा आहे, जो एवढा सुंदर दिसतोय अगदी त्या चांदोमामासारखा, त्या छोट्याशा स्माईलला किंवा त्या छोट्याशा खुशीला जपून ठेवा. आणि पुन्हा कधी असं वाटलं की मी खूप अडकलो, तर नक्कीच हे मेडिटेशन आहे का. मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही एवढ्या आतुरतेने आमचं मेडिटेशन ऐकता, तर आमच्याबरोबर मेडिटेशन पण करता. धन्यवाद. प्रेम, कृपा, कृतज्ञता.